त्या पूर्ण सिस्टमच्या अगेन्स्ट हा एकटा व्यक्ती, पूर्ण सिस्टमच्या अगेन्स्ट हा एकटा व्यक्ती गेला आणि सिस्टम चेंज करून टाकले. जर तू जे बी म्हणतो आणि दुसऱ्याला टुचत असेल ते, तर त्याला दोष स्वतःला देऊ नको ना. ज्याला टुचते त्याला टुचू दे. मित्र हो, आज आहे 14 एप्रिल 2026 आणि 14 एप्रिल म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा दिवस. आजच 1891 साली त्यांचा जन्म झाला महू या शहरामध्ये. सर्वांना सप्रेम जय भीम आणि भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे 14 एप्रिल. गेस करा, ओळखा किती किलोमीटर धावणार आपण. 14 एप्रिल 14 किलोमीटर. तर बाबासाहेबांचं पूर्ण नाव होतं भीमराव रामजी सपकाळ. सपकाळ हे त्यांचं अगोदरचं आडनाव होतं. नंतर त्यांच्या गुरुजींनी त्यांच्या आडनावावरून आंबेडकर हे आडनाव झालं त्यांच्या गुरुजींच्या नावावरून. त्याच्या वेगवेगळ्या थेरीज आहे. कोणी आंबावडेकर म्हणत होतं, आंबेडकर म्हणते, वेगवेगळे सोर्सेस आहेत. पण गुरुजींच्या प्रयत्नामुळे सपकाळचं हे आंबेडकर झाले आहे. 2 किलोमीटर झालेलं आहे ॲट दी पेस ऑफ 5:30. तर गोष्ट आहे लहानपणीची, जेव्हा बाबासाहेब शाळेत जात होते. लहानपणी त्यावेळेस समाज व्यवस्था अशी होती की जे खालच्या जातीचे, सो कॉल्ड खालच्या जातीचे लोक होते, त्यांच्या मुलांना शिक्षण घेण्याची मुभा नव्हती. शिकायचं असेल तर वर्गाबाहेर बसावं लागेल. तर बाबासाहेब वर्गाबाहेर बसून शिकले. त्यांना वर्गात बसायची परमिशन नव्हती, क्लासमध्ये बसायची परमिशन नव्हती. आणि स्वतःचं पाणी स्वतः घरून घेऊन यावं लागत होतं. शाळेत ते इतर मुलांसाठी पाणी ठेवलेलं होतं प्यायला, ते पाणीसुद्धा त्यांना पिता येत नव्हतं. 3 किलोमीटर डन ॲट द पेस ऑफ 5:40. मुंबईमध्ये बाबासाहेबांचं BA. त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी अमेरिका येथील कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये गेले. अजूनही कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती लागलेली आहे. आणि कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी सर्वात फास्टेस्ट PhD कंप्लीट केली, सर्वात कमी काळामध्ये, काहीतरी 1.5 वर्षांमध्ये. जी डिग्री 4 ते 5 वर्ष लागत होते, त्यांनी फक्त 1.5 वर्षात कंप्लीट केली PhD डॉक्टरेट. तर बाबासाहेबांच्या PhDचा विषय होता दी प्रॉब्लेम ऑफ रुपीज. हा ग्रंथ त्यांनी त्यांच्या थिसिसचा ग्रंथ पुढे प्रकाशित केला होता. या ग्रंथावरच आजची जे RBI आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्याची स्थापना झालेली आहे. तुम्हाला असं वाटत असेल की बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटना लिहिली म्हणजे फक्त त्यांना राज्यशास्त्र विषयाचं ज्ञान असेल. नाही मित्र हो, तो माणूस बाप होता इकॉनॉमिक्समध्ये, पण त्यांचा कोर विषय इकॉनॉमिक्स होता. आपलं 4 किलोमीटर झालेलं आहे 5:30च्या पेसने. 5 किलोमीटर झालेलं आहे 5:55चा पेस आहे आपला. अमेरिकेतून शिक्षण घेतल्यानंतर बाबासाहेब गेले लंडनला, इंग्लंडमध्ये, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. तिथे त्यांनी 2 ते 2.5 वर्ष काढले आणि तिथेही भारताचा झेंडा रोवला. DSc ही पदवी घेणारे पहिले भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. इतिहासाच्या एवढ्या पिढ्या झाल्यानंतर पहिला भारतीय जो DSc पदवी घेतो लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची. फार अभिमानाची गोष्ट आहे. 6 किलोमीटर झालेला आहे 5:48चा पेस आहे आपला. आता शिक्षणाच्या कालखंडात अमेरिका, इंग्लंड या कालखंडामध्ये बाबासाहेब लायब्ररीत असताना सगळ्यात शेवटची पर्सन असायची लायब्ररीतून बाहेर निघताना. लायब्ररीचे जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी त्यांना सांगायचे की आता तुम्हाला निघावं लागणार आहे, लायब्ररी बंद होण्याची वेळ आली. तर मित्र हो,
जो व्यक्ती लायब्ररीतून सगळ्यात शेवटी निघतो तो आयुष्यात, शिक्षणात, वर्गात, सगळ्या ठिकाणी प्रथम असतो. म्हणून जास्तीत जास्त काळ लायब्ररीमध्ये घालवा. 7 किलोमीटर झालेला आहे. 5:51चा पेस आहे. अमेरिका, लंडन हे नाव ऐकून तुम्हाला असं वाटत असेल की बाबासाहेब घरचे खूप अमीर होते, पण असं नव्हतं. आपल्यापेक्षाही गरीब परिस्थिती होती त्यांची. बहुतांश लोक जे आहेत आता सध्या त्यांच्यापेक्षा खूप गरीब हालाकीची परिस्थिती होती त्यांची. त्यांच्या पत्नी माता रमाबाई यांनी गौऱ्या थापून संसार केला आणि बाबासाहेब त्यावेळेस विदेशामध्ये होते. बाबासाहेबांनी तिथं पाव खाऊन जीवन काढलं. पाव जेवणासाठी त्यांच्याकडे पैसे नसायचे, तर शिक्षणासाठी पैशाची व्यवस्था झाली कुठून? पैशाची व्यवस्था कशी झाली? मित्र हो, जर तुमच्यात गुणवत्ता असेल तर तुम्हाला चांगले लोक भेटतात, सपोर्ट करणारेही भेटतात. तसेच बाबासाहेबांना बडोदा येथील महाराज सयाजीराव गायकवाड भेटले आणि त्यांनी बाबासाहेबांना आर्थिक मदत केली. तसेच राजर्षी शाहू महाराज यांनीही बाबासाहेबांना जीवनात बऱ्याचदा खूप मोलाची मदत केली. 9 किलोमीटर झालेला आहे. 6चा पेस आहे आपला आता. इतकं शिक्षण घेतल्यानंतर बाबासाहेब बडोदा येथे आले. सयाजीराव गायकवाड बडोदाचे महाराज यांनी त्यांना नोकरी दिली, क्लास 1 अधिकाऱ्याची नोकरी. पण बडोदा संस्थानात, बडोदा शहरामध्ये राहण्यासाठी त्यांची व्यवस्था नव्हती, तर ते घर शोधत होते राहण्यासाठी, भाड्याने रूम. त्यांना तिथंही जातीमुळे, फक्त आणि फक्त जातीमुळे राहायला रूम मिळाली नाही, भाड्याने नाही. नाईलाजाने ते जात लपवून राहिले. पण जेव्हा लोकांना माहीत पडलं की हा व्यक्ती खालच्या जातीचा आहे, हा व्यक्ती खालच्या जातीचा आहे, म्हणून त्यांना त्या रूममधूनही काढून देण्यात आले. अमेरिका, इंग्लंड अशा मोठमोठ्या देशांकडून हायली क्वालिफाईड पर्सनचं जेव्हा असा अपमान होतो, कसं वाटलं असेल त्या व्यक्तीला? आज आपण काही शिकलेलो नाही आहे, तरी आपल्याला कोणी उठ म्हटलं की आपण झणझणीत होऊन जातो, सहन होत नाही आपल्याला. त्यावेळेस बाबासाहेबांनी सहन केलं. सांगा, बाबासाहेबांना इतका अपमान सहन करावा लागला त्यावेळेस. सिस्टमच तसं होतं. त्या पूर्ण सिस्टमच्या अगेन्स्ट हा एकटा व्यक्ती, पूर्ण सिस्टमच्या अगेन्स्ट हा एकटा व्यक्ती गेला आणि सिस्टम चेंज करून टाकले आणि करोडो भारतीयांचे जीवन सुधरून टाकले. मित्र, बाबासाहेब फक्त स्वतःपुरता विचार करते तर ते खूप करोडपती असते, पण त्यांनी पूर्ण समाजाचा विचार केला. आज आपण जे विचार करतो ना, नोकरीला लागून बिगून आपापल्या घरात राहतो, बाहेर पडत नाही, जेव्हा गरज असते रस्त्यावर तर तेव्हा गरीबातले गरीब लोकच रस्त्यावर येतात. उच्च शिक्षित हे आपल्या घरात बसलेले असतात. 10 किलोमीटर झालेला आहे. तर मी बऱ्याचदा एक गोष्ट ऑब्झर्व केली, लोक जय भीम म्हणायला सुद्धा लाजतात, दचकतात. कोण काय म्हणेल, अरे भाई म्हणणं जय भीम. बाकी लोक त्यांच्या त्यांच्या धर्मानुसार म्हणतात, त्यांना तुम्ही काही वाईट म्हणता का? नाही. जर तू जय भीम म्हणतो आणि दुसऱ्याला टुचत असेल ते, तर त्याला दोष स्वतःला देऊ नको ना. ज्याला टुचते त्याला टुचू दे. तू बोल जय भीम. या संविधानाने तुला अधिकार दिलेला आहे, भारताच्या कायद्यानं अधिकार दिलेला आहे तुला जय भीम म्हणण्याचा, राम राम म्हणण्याचा, सत श्री अकाल म्हणण्याचा, वालेकुम सलाम म्हणायचा. तू काही म्हणू शकतो, यात वाईट काही असं नाही. तू काही कोणत्या धर्माच्या भावना दुखवत नाही जय भीम म्हणून लाजू नको. जय भीम म्हण, अभिमानाने जय भीम म्हण. 11 किलोमीटर झालेलं आहे आणि गोष्ट आहे चौदार तळ्याची. मार्च 1927 बाबासाहेबांनी चौदार तळ्यांचा सत्याग्रह केला. चौदार तळे रायगड येथे.
ज्या तलावावर कुत्रे मांजरे सुद्धा पाणी पिऊ शकत होते तिथं मागासलेले लोक पाणी पिऊ शकत नव्हते, त्यांना मनाई होती. अशी ती वाईट परिस्थिती होती. आजच्या काळात असं बोलायला सुद्धा हिंमत लागते. ठीक आहे, बाबासाहेबांनी त्यावेळेस तो सत्याग्रह केला आणि चौदार तळे सर्वांसाठी ओपन केले, सर्व जाती जमातीसाठी. 12 किलोमीटर झालेला आहे. 13 किलोमीटर डन. लास्ट किलोमीटर टू गो. तर मित्र, आपले 14 किलोमीटर झालेले आहेत. 1 तास 23 मिनटामध्ये 5:57चा आपला पेस होता. तर अशा प्रकारे आपण 14 एप्रिल 14 किलोमीटर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाबद्दल आपण काही गोष्टी जाणून घेतल्या. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या जीवन कालखंडामध्ये वेगवेगळी वृत्तपत्रे चालू केली होती. त्यात मूकनायक 1920मधलं, समता, जनता, बहिष्कृत भारत, प्रबुद्ध भारत, ही अशा प्रकारे त्यांची न्यूजपेपर होती. आणि त्यांनी बरेचसे ग्रंथही लिहिले. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये बुद्ध अँड हिज धम्मा, हू वेर शूद्राज, दी अनटचेबल्स, थॉट्स ऑन पाकिस्तान, प्रॉब्लेम ऑफ रुपीज, अशी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी ग्रंथही लिहिले. तर बाबासाहेबांच्या जीवनापासून आपल्याला शिकायसारखं खूप काही आहे. ही व्यक्ती संपूर्ण सिस्टम बदलून टाकलेलं या व्यक्तीने. त्यांना वाचा, शिका, समजून घ्या आणि आपल्या जीवनात उतरा. तर मित्र, बाबासाहेबांनी फक्त एका जातीसाठी किंवा धर्मासाठी काम नाही केलं. त्यांनी पूर्ण समाजासाठी, मानव जातीसाठी कार्य केलं. समता, बंधुता, न्याय याची बीजे समाजामध्ये रोवली. त्यांनी महिलांच्या अधिकारासाठी कार्य केलं. त्यांनी कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी काम केलं. त्यांनी देशाची आर्थिक स्थिती सुधारावी याच्यासाठी काम केलं. त्यांनी देशाची जी राज्यघटना आहे, जी राज्यव्यवस्था आहे, ती मजबूत राहावी, जास्तीत जास्त काळ टिकून राहावी आणि देश हा एकजूट राहावा अशी व्यवस्था केली. बाबासाहेब म्हणत होते, वी आर इंडियन्स फर्स्टली अँड लास्टली. आपण प्रथमतःही भारतीय आहोत आणि अंतिमतःही भारतीयच आहोत.